सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी शिवतीर्थावर मी आज आलो आहे। तुम्ही या ठिकाणी माझ्या जर उजव्या हातावर पाहत असाल, डाव्या हातावर, तर या ठिकाणी सुंदर स्वरूप रामाचं ठेवलं आहे। अयोध्येत आज प्रभू रामचंद्र याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। साऱ्या हिंदू धर्माचं, प्रत्येकाचं, सनातनी माणसाचं असणारं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं असून परतवाडा शहरातले सर्व नामांकित असणारे चेहरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात। प्रमोद शेठ आहेत डेरे, याशिवाय आमचे राजेश भुसुंडेवाले आहेत, या ठिकाणी जयस्वाल भाई आहेत, सर्व कंपनी, अभयदादा मातने आहेत, अरुण भाऊ आहेत, सर्व जे गणमान्य आहेत, गजूभाऊ कोल्हे आहेत, सर्व जे हिंदू, सकल हिंदू समाजातले लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत। आणि आज प्रभू रामचंद्राचं आज म्हणजे काय शब्द मी वर्णू। अरुण भाऊ आहेत, अरुण भाऊ थोडक्यात काय वाटते आज एक सनातनी म्हणून? आज पूर्ण भारत देशामध्ये आणि पूर्ण संपूर्ण जगामध्ये आज जो सण किंवा ज्या सणाची आपण 500 वर्षापासून वाट पाहत होतो, ती वेळ आज आपल्या हिंदू धर्मासाठी खूप जास्त महत्वाची आहे। म्हणून हा क्षण प्रत्येक हिंदूनी, प्रत्येक सनातनानी हा अनुभव घेतला पाहिजे आणि हिंदू धर्मासाठी जे काही होईल, आपल्या कुटुंबाच्या पद्धतीने जे काही आपल्याला करता येईल ते सर्वांनी केलं पाहिजे। हीच माझी ईश्वरचरणी प्रभू श्री रामचंद्राची प्रार्थना आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। प्रभू रामचंद्र त्यागाची प्रतिमा, मर्यादाचं स्वरूप आहे। माझ्यासोबत आणखीन एक हिंदू प्रेमी चेहरा, हिंदू प्रेमी अभयदादा मातण्यात। अभयदादा, आज आपण लय पुण्यवान म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे आपल्या हयातीत प्रभू रामचंद्राच्या प्राणाची प्रतिष्ठा होऊन राहिली। एक सनातनी म्हणून, पक्ष जिक्ष जाऊ द्या, कुठे थांबू द्या जरासं, एक सनातनी म्हणून काय वाटते नेमकं? जवळपास 500 वर्षाचा संघर्ष आणि 1.5 लाख हिंदूंचं बलिदान आज सफल झालं। आणि 500 वर्षाच्या म्हणजे एक संघर्षानंतर प्रभू रामचंद्राची आज प्राणप्रतिष्ठा आपल्या अयोध्येला होत आहे। आणि पूर्ण देशात दुसरी दिवाळी सगळे लोक मनवत आहे। गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत हा आज राममय झालाय आणि यापुढे या देशात रामराज्याची स्थापना झाली आहे। यापुढे या देशात रामराज्य सुरू झालेलं आहे। तर रामराज्याची सुरुवात या ठिकाणी, तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सकल हिंदू धर्मातले या ठिकाणी जे आहेत, तरुण झाले, युवा झाले, सर्व एकत्र आले असून प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी गुणगान होत आहे। आमच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन तर्फे अनेक सामाजिक उपक्रम आजपर्यंत राबवलेले गेले आहे। तसेच आज श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त एसटी महामंडळ डेपोमध्ये परतवाडा येथे आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। यानंतर अनेक कार्यक्रम सामाजिक, शालोपयोगी विद्यार्थ्यांना अनेक आम्ही पुस्तके वाटप, वह्या वाटप, गरीब लोकांना कपडे वाटप इत्यादी कार्यक्रम आम्ही राबवलेले आहे। यापुढे आम्ही राबवू, असेच कार्यक्रम आम्ही राबवू। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय श्रीराम। आज ये जो अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार एसोसिएशन ने, वेलफेयर एसोसिएशन ने जो कार्यक्रम रखा है और ये जो सेवा शुरू की है, इसका मैं बहुत हार्दिक अभिनंदन करता हूं। और सभी पदाधिकारियों को मैं शुभेच्छा देकर आगे भविष्य में इसी प्रकार से सुंदर कार्यक्रम करते रहे, इसी बात की अपेक्षा करता हूं। धन्यवाद। परतवाडा स्थित श्रीराम नगरात आलो आहे। प्रभू रामचंद्राच्या नावानंच नगर वसवलं आहे। तर माझ्यासोबत मोरे सर आहेत। मोरे सर, आजचा एक अविस्मरणीय क्षण आहे, तर कोणत्या श्रीराम नगरात कोणत्या प्रकारचा सोहळा होत आहे? कण कण में राम, मन मन में राम। सर्व भारतीयांच्या मनामध्ये आज राममय वातावरण आहे आणि आम्ही श्रीरामनगर मध्ये राहतो। श्रीरामनगर वासियांना या निमित्तानं राम राम। आणि या आनंदाच्या क्षणी आम्ही श्रीरामनगर वासी हा एक राम मैदान आम्ही इथे तयार केलेला आहे, स्वयंस्फूर्तीनं सर्व लोकांनी मिळून। आणि इथे आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे। तरी सर्व भाविकांना विनंती की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरता श्रीरामनगरामध्ये यावं। आणि आम्ही आज ही खऱ्या अर्थानं आमची अयोध्या नगरी आहे। आज राम विराजमान होत आहे, हा आनंद प्रत्येक भारतीयांना आहे, तो तसा मला पण आहे। तर या ठिकाणी आज श्रीरामनगरात जो सोहळा होत आहे, प्रत्येक या ठिकाणचे सारे नोकरीवाले लोक आहेत, मतलब सरकारनं हे या कार्यक्रमात
सहभागी व्हा म्हणून आज सरकारी सुट्टी दिली आहे. तर माझ्यासोबत खांडेकर सर आहेत. खांडेकर सर, आपल्या पूर्वजांना आजच्या या दिवसासाठी छातीवर गोळ्या झेलल्या, जीवानं गेले राजो. आणि पण आज आपण किती भाग्यशाली म्हणून हा सोहळा पाहायला भेटला. एक सनातनी म्हणून काय शब्द आहेत तुमचे? आज श्री रामचंद्र प्रभू अयोध्येला आज त्यांचं प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि खरंच हे आपण भारतीय आहोत आणि आपल्यासाठी गर्वाची बाब आहे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे आणि तो आनंदोत्सव आपण सनातनी या नात्याने साजरा करायलाच पाहिजे. त्या अनुषंगाने श्रीरामनगर येथे सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमच्या श्रीरामनगरमध्ये आमच्या नगराचं नाव श्रीराम असल्यामुळं, प्रभू श्रीराम असल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम आनंदोत्सवाने साजरा करत आहोत. सर्व आम्ही श्रीरामनगरवासी आहे. आज इथे महाप्रसादाची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि समस्त लोकांना मी या आजच्या दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. एकीकडे प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं मोठं उद्घाटन होत आहे, दुसरीकडे परतवाड्यात शिवराय प्लायवूड अँड इंटेरियलचं भव्य या ठिकाणी शोरूम चालू झालं. या ठिकाणी दरवाजे, प्लायवूड, लॅमिनेशन, मॉडेल किचन, सारं होम डेकोरेशनचं जे पाहिजे ना, आजकाल राजे लोकले भल्ले घर जबरदस्त पाहिजेत ना. लागलं तर 2 एकर वार इकडं चालते तिकडे गावातलं, पण शहरात घर पाहिजे अशा प्रकारची मानसिकता होईल आहे. आता त्याचं तेल करायचं असते, पण मला तर काम दाखवायचं असतेच ना. तर त्या चांगल्या घरासाठी लागणार चांगलं साहित्य या ठिकाणी शिवराय प्लायवूड अँड इंटेरियल चालू झाला आहे. आजच्या या औचित्यावरच हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर माझ्यासोबत या प्रतिष्ठानाचे संचालक असणारे आमचे दादा काय राजे, आज तिकडे अयोध्येत एवढं मोठं रामाचं मंदिर स्थापन करून झालं आणि त्याच दिवशी तुम्ही दुकानात उद्घाटन ठेवलं, हे जरासं मला पटलं नाही बा. आजचं प्रतिष्ठान म्हणजे आज 22 तारीख 2024 आज अयोध्येला राममूर्ती बसत आहे. त्या प्रतिष्ठानाच्या उद्देशाने आणि आजचा दिवस योग्य वाटला आम्हाला आणि प्लायवूड इंटेरियल शिवराय याचं उद्घाटन होत आहे आज हरदे कॉम्प्लेक्स परतवाडा रोड. त्या निमित्ताने माझा मित्र अजिंक्य बोंडे हाही माझ्यासोबत पार्टनर आहे. हा इंटेरियल एक्सपर्ट आहे आणि आमच्या इथं दरवाजे, प्लायवूड, इंटेरियल सर्वच होईल काम. ऑल टोटल फर्निचरचे कामं होतात आमच्याकडे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची सीट जे परतवाड्यात अवेलेबल नाही ते आमच्या इथे परतवाड्याला मिळेल. जे अमरावतीला मिळते ते इथे आम्ही परतवाड्याला अवेलेबल करून दिली आहे. सर्वच प्रकारचे प्लायवूडचं काम इथे होईल. शिवराय प्लायवूड. प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या स्थापना अयोध्या नगरीत होत आहे, पण प्रत्येक ठिकाणी एक वेगळाच आनंद या ठिकाणी दिला जात आहे. तर सध्या परतवाडा स्थित मिल कॉलनी परिसरात सोमेश खांजोळे मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी म्हटलं अस्सल तुपाचा ओरिजिनल शिरा वितरण करण्यात झालं. प्रत्येकाच्या तोंडात गोड घास पडत आहे, त्याचा प्रत्येक जण या ठिकाणी वितरण चालू असून या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर म्हणसाल ना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. दादा मला एक सांगा, आपल्या पूर्वजांनी पाहिलेलं स्वप्न आज अखेर पूर्ण झालं, तर काय वाटते नेमकं मोठ्या आनंदात तुम्ही हा दिवस साजरा करत आहे? 5-6 वर्षापासून जे राम भक्तांनी स्वप्न पाहिला होता तो स्वप्न आज पूर्ण झालेला आहे. त्याबद्दल आम्ही इथं विदर्भवीर वासी सोमेश भाऊ खांजोळे मित्रमंडळी तर्फे राम हलवा वितरण करण्याचा एक छोटासा कार्यक्रम नियोजन केला होता. तो आज चांगल्या पद्धतीने पार पडला आणि प्रभू श्री रामचंद्राची माया पूर्ण देशावर, पूर्ण विश्वावर राहो हाच आमची मनोकामना आहे. यासोबत आम्ही सर्व एक जयकार लावत आहोत. परतवाडा स्थित सध्या मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी भाऊचा चहा, जशन पान आणि काही बाकी अजून कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी जेही लोक चालले ते या ठिकाणी खास असं हलवाई तयार केली आहे. ज्या गाड्या इकडे बाहेर चालल्या त्या गाड्या थांबू प्रत्येक वाल्याला की बा थांबा, देवाचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद घेऊन चला, अशा पद्धतीचा प्रत्येक जण आज या सोहळ्यात सहभागी झाला आहे. तर तुम्ही हे पाहत असाल की सध्या या ठिकाणी याशिवाय या ठिकाणी असणारे ट्रान्सपोर्ट एजंटचे जे कार्यकर्ते चला हो अमरावती चालले काय, धारणी आहे काय, ते लोक याच्यात आहेत. तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज हा प्रसाद वाटप करण्यात आला आहे. किशोर भाऊ, आज हा सोहळा साजरा होत आहे, कशा प्रकारचा आनंद येऊन राहिला? आम्हाला आज खूपच आनंद झालाय. अत्यंत हर्षोल्लास आम्ही श्रीरामचंद्राच्या चरणी सर्व एजंट ग्रुप तर्फे, खाजगी बस वाहतूक एजंट तर्फे, श्रीराम बस एजंट तर्फे आम्ही कोटी कोटी प्रणाम करतो श्रीरामाला. आणि आजचा हर्षोल्लास आम्ही सर्वांनी मिळून आणि सर्व आमचे चहावाले भाऊ आणि इतर सर्व पांडेल आणि सर्व बस स्टॉपच्या सर्व दुकानदारा मिळून आणि आमचे प्रवीण भाऊ टोणगावकर यांच्या हस्ते सर्व काही आम्ही कार्यक्रम आयोजलेला आहे.
आणि आनंद म्हणून आम्ही आज प्रसाद वाटप करतोय सगळ्यांना. जय श्रीराम. या ठिकाणी एक आनंद म्हणून हा प्रसाद वाटप केला जात आहे. तर सोबत जर तुम्ही इकडच्या बाजून पाहाल तर परतवाड्यातलं एक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पान सेंटर आहे. आज प्रभू रामचंद्राच्या खास कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मोफत पान भेटणार आहे. मोफत पानाचं वितरण चालू आहे. सध्या पानात चालू आहे. मला एक सांगा ललित दादा, आजचा जो कार्यक्रम आहे कशा प्रकारचा सहभाग तुम्ही या ठिकाणी देऊन राहिले? जे राम भक्त आहे ते 500 बरोबर आपलं संघर्ष चालू होता. आज खूपच आनंद होत आहे आम्हाला की आज बाबा आपल्याला राम मंदिर निघाला आणि राम मंदिर बनून राहिलं, त्याचं ओपनिंग करून राहिले. तर मी सर्वप्रथम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचा आभार मानतो आणि जय श्रीराम. व्हिडिओ स्पेलबॅक करू दादा आपण. न्यूट्रल करा, न्यूट्रल न्यूट्रल. जय श्रीराम.